नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्राच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पुणे अपघात प्रकरणाचा मुद्दा सध्या देशभर चर्चेत आहे. पुणे अपघात प्रकरणातून दररोज नवीन खुलासे देखील समोर येत आहेत. या संदर्भात आपल्यासोबत आज बातचीत करण्यासाठी आहेत काशीनाथ तळेकर सर, जे निवृत्त DYSP आहेत. सर, तुमचं नवराष्ट्राच्या डिजिटलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सर, आपण चर्चेला सुरुवात करूयात. तर पुणे अपघात प्रकरणाचा मुद्दा देशभरामध्ये चर्चेत आहे. सध्या रोज धक्कादायक खुलासे देखील समोर येत आहेत. काय आपली पहिली प्रतिक्रिया काय याच्यावरती? हा अपघात जो झालेला आहे तर त्याच्यामध्ये 2 निष्पाप नागरिकांचे बळी गेले. तर ते नागरिक म्हणजे आपल्या समाजाच्या दृष्टीने क्वालिफाईड इंजिनियर्स आहेत. म्हणजे सामान्य नागरिकपेक्षा सुद्धा महत्त्वाचे आहेत. समाजाच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या आणि सगळ्याच दृष्टीने महत्त्वाचे आहेत. तर त्यांचा कुठलाही दोष नसताना त्यांचे बळी गेले. आणि असे घटना रोजच घडत आहेत, म्हणजे अनेक ठिकाणी घडत आहेत. तर हा एक गंभीर प्रश्न आहे. आणि दुसरं गोष्ट, ह्याचं बेसिक कारण काय, तर हे लोक क्लबमध्ये जाऊन तिथे मद्यसेवन वगैरे करून आले आणि नंतर रस्त्यात ॲक्सिडेंट झाला. तर हे मद्यसेवन जिथं चालतं असे हे क्लब जे आहेत, तर ते मूळ कारण आहे या घटनेचं, किंवा अशा घटना जे घडतात रात्री उशिरा त्याचं कारण हे आहे. तर हे मद्यसेवन ज्या ठिकाणी चालतं, ह्या ज्या ठिकाणं आहेत, तर ठिकाणं आता आपण घटना घडल्यानंतर पेपर वाचतो आहे की आज 30 क्लबला, त्या पबला सील करण्यात आलेलं आहे. आज तर शेवटची मला वाटतं 60च्या जवळपास गेलेली बातमी आहे. सील केले म्हणजे हे बेकायदेशीर होते, म्हणजे हे पहिल्यापासूनच बेकायदेशीर आहेत. तर मग हे याच्यावर नियंत्रण करणारे आपलं बेसिक म्हणजे कॉर्पोरेशनचं मुख्य काम आहे. तर कॉर्पोरेशननी आपल्या परिसरात असलेल्या ज्या इमारती आहेत, तर त्या बेकायदेशीर इमारती आहेत याची काटेकोरपणे तपासणी केली पाहिजे. आणि बेकायदेशीर इमारत जी आहे ते 24 तासात पाडण्याची सुद्धा MRTP ॲक्टमध्ये तरतूद आहे. तर ते नोटीस देतात वगैरे, हे तर ते काही इतकं कागदोपत्री आहे ते. आणि मग ते नोटीस घेतात आणि लोक मग कोर्टात जातात. कोर्टात काही दाखल केले की कोणत्याही गोष्टीवर बऱ्याच वेळेला स्टे मिळतो आणि मग ते तसंच काम बेकायदेशीर चालू राहतं पुढे. उलट त्याला जोमाने चालू होतं की कोर्टात गेलेलं आहे, आता मॅटर येतं. मग सरकारी लोकसेवकसुद्धा म्हणतात कोर्टात मॅटर आहे, आपण नको हात घालायला वगैरे. आणि त्याच्यामुळं हे सगळे दुर्घटना वगैरे घडत आहेत. ह्याच्यातले बहुतेक जवळ 70-80% तर सगळे बेकायदेशीरच आहेत. हे बेकायदेशीर आहेत. तर बेकायदेशीर जागेमध्ये दुसऱ्या यंत्रणेने लायसन देताना, लायसन कोणतंही गव्हर्नमेंटचं जेव्हा दिलं जातं कोणत्याही गोष्टीसाठी, तेव्हा ज्या जागेत तो व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा ज्या लायसन ज्याच्यासाठी वापरायचं आहे, ती जागा मुळात कायदेशीर आहे का, त्याला बांधकाम म्हणजे बांधकाम खात्याचे वापर परवाना आहे का, ज्याला आपण ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणतो किंवा कंप्लिशन सर्टिफिकेट म्हणतो, तर ते आहे का, ते असेल आणि ती जागा कायदेशीर असेल तरच लायसन दिलं गेलं पाहिजे. तर ह्या बऱ्याचशा ह्याच्यामध्ये जे आता बंद केलेले आहेत आपण पाहतोय, तर ह्यांचे लायसन देण्याची प्रोसेससुद्धा बेकायदेशीरच झालेली आहे असं एकंदर दिसतं याच्यावरून. त्याच्यानंतर पुढचा रोल जो होतो तो पोलीसचा आहे. पोलिसचा तर सुरुवातीपासून असतो, कुठल्याही गोष्टीसाठी पोलिसचा रोल आहेच आहे. आता बेकायदेशीर इमारत आहे हे MRTP ॲक्टमध्ये 52 सेक्शनप्रमाणे हे कॉग्निजेबल गुन्हा आहे. त्याच्यासाठी 3 वर्ष शिक्षा आहे. नुसतं तेवढंच नाही, तर हा गुन्हा गंभीर असल्यामुळे हा बिनजामिनकीचा सुद्धा आहे. अजामीनपात्र इतका गंभीर आहे तो. आता हे बांधकामाच्या विषयात नेहमीच असा प्रश्न येतो की ते महानगरपालिका बघेल. आता महानगरपालिकेला जे अधिकार आहेत ते नोटीस देणे आणि मग त्यांना पिरियड देऊन पाडकाम करायचं. आता पाडायला गेले की ते अनेक गोष्टी त्याच्यात अडचणीचे ठरतात की त्या एरियातले लोक, नेते मंडळी असेल किंवा कोणी जरा वजनदार माणसं असेल तर ते प्रतिकार करतात. ते लोकांना काही थोडंसं दगडफेक करण्याचं किंवा काही व्हायलेन्स करायचं तर परिस्थिती निर्माण झाली तर ते कॉर्पोरेशनचे लोक परत येऊन जातात. आता कॉर्पोरेशनला माझ्या माहितीप्रमाणे 100-150 लोक कायमचे पोलीस बंदोबस्त दिलेला आहे. तर तरी देखील ते काही असं ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यांनी ते कारवाई केलं असतं तर हे बेकायदेशीरच्या अशा गोष्टी कमी झाल्या असत्या. तर ते हा एक भाग आहे. परंतु हे
52 सेक्शनप्रमाणे जे बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करायची जी कृती आहे, तर ते पोलिसांना पोलीस ॲक्टमध्ये आणि CRPCमध्ये पॉवर्स दिलेले आहेत. त्यांना कॉर्पोरेशनची कोणत्याही मदतीची आवश्यकता नाही. बेकायदेशीर आहे म्हटलं की त्याच्यावरती गुन्हा दाखल स्वतःहून करू शकतात. ते कोणीही फिर्याद द्यायला पाहिजे आणि मग आपण गुन्हा दाखल करणार असं अजिबात परिस्थिती नाही. पोलीस स्वतःहून सुद्धा सरकारतर्फे फिर्याद देऊन बेकायदेशीर बांधकामाचा गुन्हा दाखल करू शकतात. सो मोठं गुन्हा दाखल करू शकतात. आणि गुन्हा दाखल केल्यानंतर तरी देखील जर तो काढला नाही किंवा त्याचा वापर परवाना चालू असेल तर दुसरा गुन्हा दाखल करू शकतात. हा गुन्हा जो आहे तो ह्याला सतत चालू राहणारा गुन्हा असं म्हणतो. फौजदारी कायद्यामध्ये 472 कलम आहे. त्याच्यामध्ये सतत चालू राहणाऱ्या स्वरूपाचे जे गुन्हे आहेत तर त्याला वेळ मर्यादा नाही आहे. तुम्ही रोज गुन्हा दाखल करू शकता. हां, आता एखाद्या पोलिसांनी ठरवलं की मी 2दा-3दा त्याच्यावर गुन्हे दाखल केले तर तो माणूस शेवटी बंद करेल ना, कुठेतरी कुठे ना कुठे बंद करेल. आणि न्यायालयासमोर जाताना सुद्धा हे प्लीड करता येईल ना, का हे वारंवार करतोय, एकदा समज दिली, एकदा कारवाई केली तरी वारंवार हे गुन्हा करत राहिले. हा, करत राहिला असं म्हणून. आणि दुसरं गोष्ट अशी आहे की पोलीस खात्यात असं त्याच्याकडे बॉन्ड घेण्याची पण तरतूद आहे 110 मध्ये. तुम्ही चांगलं वर्तन ठेवलं पाहिजे आणि तिथून पुढे हा गुन्हा परत करायचा नाहीये म्हणून तर बॉन्ड घेण्याची पण पोलिसांना अधिकार आहे. तर हे जर पोलिसांनी वापरायचे ठरवले तर हे पूर्णपणे बंद होऊ शकतं. होणारच नाही वगैरे असं काही आवश्यकता नाही. आता दारूबंदी खात्याने सुद्धा लायसन देताना प्रत्येक ठिकाणी ज्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी लायसन दिलं जातं, पेट्रोल पंप आहे किंवा असे हे पब किंवा हे आहेत क्लब वगैरे, तर त्या जागेची सुद्धा ठिकाणी जाऊन पाहणी करण्याची सोय आहे आणि निकष ठरलेले आहेत त्याच्यामध्ये. हां, आणि जिथं असे व्यवसाय चालतात तर तिथं आता हल्ली तरी बेसिक पार्किंगची सोय आहे की नाही त्या परिसरात हे तर बघितलंच पाहिजे ना. आणि मग गर्दी होत असेल तर ते वाहन लावायचा प्रश्न आहे. आणि ह्या पबसारख्या ठिकाणी जे आहे तर साहजिकच मनुष्य मद्यसेवन करूनच घरी जाणार आहे. तर तो त्याचं वाहन घेऊनच आलेलं आहे आणि मग घरी जाताना तो 100% मद्यसेवन करूनच वाहन चालवणार ना. आणि दुसरं गोष्ट आहे की जेव्हा असं वाहन घेऊन तो मद्यसेवन करून चाललेला आहे तर आता पोलिसकडे ते ब्रीथ टेस्ट आहे, प्रत्येकाच्या हाती यंत्र आहे, झालेलं आहे, अनलायझर आहे. तर त्यांनी ह्या केसमध्ये सुद्धा ब्रीथ टेस्ट घेतली गेली नाही आहे याच्यामध्ये. नाही घेतली गेली नाही. ह्याची मेडिकल सुद्धा सगळ्यात मोठा मग लॅकुना राहिलेला आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यात ह्या घटना केव्हा घडली? रात्री 2-2:30 वाजता घडली. आणि ह्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे 8:30 वाजता, सकाळी 8:30 वाजता. तर हे पोलिसांचं म्हणजे कार्यपद्धती अशी आहे की ह्या 1861चा पोलीस ॲक्ट आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये म्हटलंय की कोणतीही महत्त्वाची घटना घडली कलम 44 मध्ये तर प्रत्येक गोष्ट स्टेशन डायरीमध्ये एंट्री केली पाहिजे. प्रत्येक पोलीस स्टेशनला एक स्टेशन डायरी नावाचं रजिस्टर असतं आणि त्याला कुठे म्हणजे जनरल डायरी पण म्हणतात, स्टेशन डायरी पण म्हणतात, लोकल डायरी पण म्हणतात. तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये स्टेशन डायरी. तर या 4 सेक्शनमध्ये महत्त्वाच्या घटना मिनिट टू मिनिट म्हणजे असं ह्याच्यामध्ये नोंद केल्या पाहिजे. हे मॅन्डेटरी चौकशी आहे, म्हणजे कृती आहे, मॅन्डेटरी ड्युटी आहे पोलिसांची. तर या ह्याच्यात म्हणजे 2:30 वाजल्यापासून आता 2:30 वाजता घटना घडली तर साधारण 5-6 मिनिटात पोलीस तिथं आले अशा वर्तमानपत्राच्या बातमीवरून वगैरे दिसते. आणि मग त्यांना घेतलं, त्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्ये गेले. आता कुठलाही फेटल आणि ते दोन्ही हे जे आहेत 2 व्यक्ती तिथं पडलेल्या ज्यांना गाडीनं धडक मारली होती तर त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं म्हणे. आणि दौडत 2-5 मिनिटात पोहोचल्यानंतर ते मयत झाल्याचं डिक्लेअर पण करण्यात आलं होतं. आणि मग हे पोलिसांना माहीत सुद्धा झालं असणार त्या दरम्यान. तर ह्याची स्टेशन डायरीत नोंद केलीच नाही, करणं आवश्यक होतं त्याच्यामध्ये. प्रत्येक टप्प्यावर नोंद करणं आवश्यक आहे. तर ते करण्यात आल्याचं काही कुठं वाचनात आले नाही आणि हा विषय पण बाहेर आलेला नाही. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यावेळेला तिथं बरेचसे वरिष्ठ अधिकारी पण आलेले होते, अशा पेपरमधून बातम्या आलेल्या होत्या. बरोबर. आणि त्या सर्वांच्या चर्चेमधून मग हा गुन्हा दाखल झालेला आहे सकाळी 8:30 वाजता. मध्यंतरीच्या ह्याच्यात कुठेही एंट्री नाही किंवा ह्याच्याबद्दल काही हे नाही. तर ते थोडं
कलम लावण्यामध्ये चर्चा होती. पहिलं 304 फेटल ॲक्सिडेंटमध्ये 304 जनरली लावतात ते. पण हे केव्हा की एखादा कुठलाही दोष नसणारा लायसन असलेला मनुष्य, गाडी व्यस्त असणारा मनुष्य वाहन चालवतोय आणि अनावधानाने कोणीतरी आडवा आला किंवा गाडीचं काही ब्रेक वगैरे फेल झाला आणि ॲक्सिडेंट झाला आणि मनुष्य मेला, तर त्याच्यामध्ये त्याचं त्यांनी काळजी पूर्ण घेतलेली असते. परंतु ब्रेक फेल झाला किंवा अचानक मनुष्य आडवा आला किंवा अधिक काही परिस्थिती त्यावेळेला निर्माण झाली आणि म्हणून ॲक्सिडेंट झाला. आता याच्यामध्ये या मुलाचं लायसनच नाही, म्हणजे जोपर्यंत लायसन मिळत नाही तोपर्यंत त्याला ड्रायव्हिंग येतं असं मान्यच नाही ना. म्हणजे ड्रायव्हिंग असलं तरी त्याने ड्रायव्हिंग करू नये. नाही, त्याला येत असेल तरी त्याला येतंय असं कायदा म्हणतच नाहीये. लायसन मिळालं की मग कायद्याच्या नजरेमध्ये या माणसाला ड्रायव्हिंग येतच नाही आणि तो ड्रायव्हिंग करतोय तर तो ॲक्सिडेंट करू शकतो, ह्याचं नॉलेज आहे ना. बरोबर. तर हे नॉलेज असताना घडलेली घटना आहे. तर मग हे 304 पुढचा मोठा गुन्हा आहे. आणि मग त्याच्यामध्ये सदोष मनुष्यवधचं ह्यांनी नंतर सेक्शन जो लावला आहे, तर पहिल्या क्षणापासून सुद्धा लावता आला असता किंवा लावण्याची आवश्यकता अशी होती. आणि उशीर जसा होतो मेडिकल करण्यासाठी त्या वेळेला मग रक्तामधलं ते प्रमाण अल्कोहोलचं कमी होतं, ते नॅचरली आहे. तर त्याच्याबद्दल एक म्हणजे आता कन्फ्युजन सध्या चालू आहे. त्याच्यानंतर महसूलचे म्हणजे कलेक्टर साहेब तर सगळ्याच डिपार्टमेंटचे प्रमुखच आहेत वगैरे, तर त्याने सुद्धा याच्यामध्ये हे केलं. तर पुण्यामधले हे जे प्रकार चालू आहेत तर त्याच्यामध्ये बदल होण्यासाठी खूप त्याचं पण मनोरंजन विभागाचं लागतं, मनोरंजनाचं एंटरटेनमेंट त्यांच्याकडे लायसन्समध्ये त्यांचं मेजर रोल वगैरे आहे. तर म्हणजे त्याने सुद्धा हे इमारती बेसिक इमारतीच कायदेशीर आहेत का हे जर बघून केलं असतं तर हे एक टाळता येण्यासारखं आहे. पण आत्तासुद्धा हे एवढं झाल्यानंतर सुद्धा म्हणजे पेपरमध्ये बातम्या येत आहे यांच्यावर गुन्हे दाखल केले, पण मला अजून सुद्धा काही खात्री नाही की शाश्वती वाटत नाही की गुन्हे दाखल झालेले असतील म्हणून. आणि कॉर्पोरेशनने फिर्याद दिल्यानंतरच गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी काही कायद्यात तरतूद नाही आहे. पोलिसांना सुद्धा कुठलेही गुन्हे स्वतःहून दाखल सुमोटो करता येतात. किंबहुना पोलिसांचं कर्तव्यच आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम जो आहे, पूर्वी बॉम्बे पोलीस ॲक्ट म्हणतात, त्याच्यामध्ये 64 सेक्शनमध्ये 64मध्ये पोलिसांची कर्तव्य दिलेली आहेत. त्याच्यात त्यांनी महत्त्वाचं कर्तव्य दिलेलं आहे की त्यांच्या हद्दीमध्ये घडणारे दखलपात्र गुन्हे जे आहेत तर त्यांनी शोधायचे आहेत आणि ताबडतोब विदाऊट डिले त्यांनी ॲक्शन घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर CRP क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये सुद्धा 149 सेक्शन आहे. त्याच्यामध्ये ते म्हटले टू द बेस्ट ऑफ द ॲबिलिटी ऑफ द पोलीस ऑफिसर ही इज सपोज टू प्रिव्हेंट द कॉग्निजेबल ऑफेन्स. बरोबर. आता हे बेकायदेशीर बांधकाम वर्षानुवर्षी उभे आहेत आणि कॉग्निजेबल ऑफेन्सेस आहेत आणि टू द बेस्ट ऑफ आवर ॲबिलिटी काय आहे? काहीच होत नाही, काही त्याचा अर्थच नाही ना. अर्बन आणि पुण्यासारख्या या मोठ्या शहरामध्ये कितीतरी अधिकारी आहेत, 10-12 हजाराच्या वरती पोलीस आहेत आणि गल्लोगल्लीत हे चालू आहे. गल्लोगल्लीत हे चालू आहे. बरं, ह्याच्यात समजण्याच्या पलीकडचं काय आहे असं पण नाही आहे. दुसरा आणि 68मध्ये पोलिसांना अधिकार आहेत की त्यांनी नागरिकांना कायदेशीर वागा, तुम्ही या गोष्टी करू नका असे आदेश देण्याचे पण अधिकार पोलीस, आणि ते ऐकले नाही तर तरी पण अटक करण्याचे अधिकार आहेत. आता एक कल्पना काय झाली की 7 वर्षाच्या शिक्षेपेक्षा कमी शिक्षा या अशा गुन्ह्यातल्या गुन्हेगारांना अटक करायचं नाही आहे. पण तसं नाही आहे बरं का. पोलिसांनी जर म्हटलं की ह्या अटक केल्याशिवाय हा पुढचा गुन्हा करण्याचं थांबवणार नाही आहे असं जर वाटलं त्यांना, तर त्यांना तशा परिस्थितीत अटक करायचे अधिकार आहेच आहेत. फक्त न्यायालयानं सांगायचं की बाबा हे मी ह्याच्यासाठी केलेलं आहे, पुढचा गुन्हा करणारा हा थांबवणार नाही आहे, किंवा मी काल गुन्हा दाखल केला आज थांबवलं नाही, आज पण दाखल केलं अजून थांबवत नाही, म्हणून मला मग हे करणं अटक करणं भाग आहे त्याच्यामध्ये. तर हे तुम्ही रेकॉर्ड केलं, याचं नोंदणी केली तर अटक करण्याचं काही अडचण नाही आहे त्याच्यामध्ये. सर, आत्ता तुम्ही हे सगळं गेल्या 5-7-8 दिवसात जे काही घडतं आहे
ती सगळी क्रोनॉलॉजी पाहून तुम्ही वेगवेगळे मुद्दे सांगितले. याच्यात पोलिसांकडून काय काय त्रुटी राहिली आहे सांगितलं. आणखीन एक महत्त्वाचं गोष्ट मला ॲक्सिडेंटच्या ह्या केसमध्ये म्हणायचं आहे की त्या गाडीमध्ये त्या गाडीचा रेग्युलर ड्रायव्हर जो होतो तो बाजूला बसलेला होता असं सगळ्या बातम्या आलेल्या आहेत, आणि पाठीमागच्या बाजूला त्यांचे मित्र होते. आता ह्या घटनेत सगळ्यात बेस्ट विटनेस जे आहेत ते हे गाडीमधले लोक आहे ना पहिले. तर ह्यांना पोलिसांनी पहिल्या ताब्यात घेऊन यांचे जबाब घेतले पाहिजे होते ना. आज पेपरमध्ये बातमी आली की त्याचे 2 मित्राचा जबाब आज घेतले. हे बघा, हे ह्याच्यामध्ये 28 तारखेला यांचे जबाब घेतले म्हणून आला. आता हे 2 साक्षीदार आहेत, ते सगळ्यात महत्वाचे साक्षीदार ना. आय विटनेस आणि इमिजिएट त्याचे शेजारी बसलेले हेच सगळं सांगू शकतील ना. आता असे महत्वाचे साक्षीदार आहेत, हे तर इमिजिएट यांचे जबाब घेणं आवश्यक आहे. आणि आता अशा काही केसेसमध्ये काय होतं, आता आपण जसं आता समाजात सगळीकडे सगळ्या साक्षीदारावरती दबाव, याच्यावर दबाव, यंत्रणेवर दबाव असं चालूच आहे. तर ह्या साक्षीदारावरती सुद्धा दबाव येणं शक्य आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ह्यांचे न्यायालयासमोर जबाब घेण्याची तरतूद आहे कायद्यामध्ये 164 क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये, की तो जबाब एकदा घेतल्यानंतर हे समजा भविष्यात होस्टाईल किंवा फुटले तरी देखील तो त्यांचा कोर्टासमोर जबाब झालेला असल्यामुळे तर त्यांच्या साक्षीला महत्त्व राहतच. तर त्याच्यामुळे यांचे तसे जबाब पण घेता आले असते. आता त्याचं त्या ड्रायव्हरचा जबाब घेतल्याचं अजून कुठं काही आलेलं हां, तर त्याचं सुद्धा जबाब लवकरात लवकर घेणं हे पण एक महत्त्वाचं होतं. जनरली आमच्या अनुभवाप्रमाणे जिथं ॲक्सिडेंटमध्ये मनुष्य मेला, फेटल ॲक्सिडेंट ज्याला आपण म्हणतो, तर तिथं लवकरात लवकर RTO अधिकाऱ्यांना कळवून ते लगेच गाडीची तपासणी करतात आणि ऑन द स्पॉट रिपोर्ट देतात. गाडीमध्ये काय दोष प्रॉब्लेम हां, किंवा लिहायला वेळ लागेल तेवढ्यानंतर देतात, किंवा अगदीच हे झालं तर दुसऱ्या दिवशी देतात. आता ह्याच्यात काही अजून 7-8 दिवसात रिपोर्ट आलेलं काही कुठं आलेलं नाही पेपरमध्ये. RTOचे रिपोर्ट आलेलं अजून काही रिपोर्ट नाही आला, ते तपासणी करून गेले, रिपोर्ट आलेलं नाही त्याच्यामध्ये. हे एक गोष्ट बरोबर असं म्हणजे वाटत नाही. तर हा एक हे आहे, का देत नाहीत रिपोर्ट. आता गाडी नोंदणी तिकडं आणली आणि 2-3 महिने विदाऊट नंबर प्लेट फिरतीये. आम्ही प्रत्येक चौकात ते CCTV लावलेले आहेत, पोलीस ठेवलेले तर आहेतच आहेत. आणि विशेष म्हणजे ती गाडी RTO ऑफिसमध्ये येऊन गेलेली आहे. आता काही पेपरमध्ये आले की त्यांनी टॅक्स भरायला पैसे नव्हते म्हणून राहिले म्हणून. आता एवढा मोठा मनुष्य आणि टॅक्स भरला ते 2 कोटीची गाडी आणि टॅक्स भरले पटण्यासारखं नाही आहे. पण ह्याच्यावरती सुद्धा समाजाने आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की केवळ मोठा मनुष्य आहे म्हणून ह्या कायदेशीर गोष्टीकडे यंत्रणा दुर्लक्ष का करते. आता यंत्रणेचं आणि बाकीचे वातावरणचं आपण इथे जास्त हे करण्याची जरूर नाही. आता सामान्य माणूसच खूप जागा होण्याची गरज आहे. आता हे सुद्धा हे बाहेर आले म्हणजे सामान्य माणसाचं तुमच्या मीडियाच्या योगानेच हे बाहेर आले, सत्य बाहेर यायला लागलेलं आहे. नाहीतर एरवी तर हे बाहेर कधी दडपलं गेलंच असतं आणि अजूनही ते चाललेलंच आहे. आता काल परवापर्यंत रक्त बदलण्यापर्यंतची गोष्ट समाजा पुढे आलीच नव्हती. आणि ते डॉक्टरने आणि देव समजतो आपण डॉक्टरला. मरणाऱ्या माणसाला वाचवणारा व्यक्ती म्हणजे. आता इथं 2 माणसं मेले त्याचं काहीच नाही त्यांना, आणि ज्याने बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे त्याला वाचवण्यासाठी मात्र सगळ्यांचे प्रयत्न, सगळ्या यंत्रणा कामाला लागलेले आहेत. म्हणजे हे किती वाईट आहे म्हणजे. आणि पुण्यासारख्या ठिकाणी जे शिक्षणाचे आपण हे म्हणतो माहेरघर म्हणतो त्या ठिकाणी हे चालू आहे. आणि चांगलं शहर, देशातलं चांगलं शहर, हवामान चांगलं, सर्व गोष्टीची सुबत्ता. बाहेरच्या देशातनं सुद्धा लोक शिकायला येतात, बाहेरच्या राज्यातनं शिकायला येतात, महाराष्ट्रात तर येतात. आणि हे देशाचं नेतृत्व करणारं शहर पहिल्यापासून आपण ऐकत आलो. मोठे मोठे व्यक्ती इथून देशाचं नेतृत्व करणं, देशाला मार्गदर्शन करणार आहे. आणि आमच्या म्हणजे आमच्या शहराला मात्र सगळ्या बाजूनी अशा प्रकारच्या गुन्हेगारीचा विळखाच पडल्यासारखा आहे. आणि तरुण पिढी याच्यामध्ये बरबाद व्हायला लागली की ज्याचं भविष्य, भारताचं भविष्य यांच्यावरती अवलंबून आहे. आणि योगायोगाने आपल्या देशात सर्वात जास्त तरुण आहेत. आणि बरेचसे मग हे अशा ह्याच्यामध्ये झालेले आहेत आणि त्यांचं मग नुकसान असं होईल. एक तर तो त्याच्यातला मुलगा जो होता
तो अतिशय गरीब कुटुंबातलं खेड्यातला कुठला तरी आहे असं मी कुठंतरी वाचलं. आता बघा, पिढ्यानपिढ्या ज्यांच्या घरात शिक्षणाची संधीच मिळेल नाही आणि तो मुलगा कसं तरी शिकून चांगला इंजिनियर होऊन शहरामध्ये 2 पैसे घराच्यासाठी कमवत होता. आता त्याचं काहीच चूक नसताना गेला, त्यांच्या कुटुंबाचं केवढा मोठं नुकसान झालं. आणि हे कशामुळे? हे आम्ही सगळे समाजातले लोक ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय. आपल्या दुर्लक्षाचे हे बळी आहेत. यंत्रणेचे तर आहेत, पण समाजाची सुद्धा जबाबदारी आहे. तर ते सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की समाजाने जास्तीत जास्त आपल्या शेजारी आपल्या परिसरात काय घडतंय आणि त्याच्याबद्दल मग काय कायदेशीर तरतूद आपल्याला करता येईल. क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये 40 सेक्शन मुद्दाम घातलेलं आहे गव्हर्नमेंटने. हे केव्हाचं 1860 वगैरेचं हे आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की त्या शहराच्या किंवा गावाच्या कारभारामध्ये जी शासकीय यंत्रणा काम करते किंवा त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहेत किंवा सामान्य नागरिक आहेत, त्यांना कुठल्याही आपल्या परिसरात बिनजामिनीचा अजामिनीचा गुन्हा घडतोय असं समजलं तर त्यांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला किंवा कोर्टात खबर देण्याची जबाबदारी कायद्यानेच आहे. त्याच्यात नोकरांची तर आहेच आहे, सामान्य माणसांची सुद्धा आहे. तर हे इतक्या तरतुदी असून सुद्धा आपण त्याच्याकडे थोडक्यात कोणती त्रयस्थ व्यक्ती जाऊन पोलिसांना किंवा कोर्टाला किंवा यांना कल्पना देऊ शकते. आता पोलीस स्टेशनला याच्यासाठी जायचं की ते 24 तास अवेलेबल असतात. कोर्टाला तुम्हाला 11 ते 5 एवढंच संधी मिळेल आणि कोर्टात तुम्हाला जायचं म्हटलं तर तुम्हाला एक वकील हा द्यायला पाहिजे, वकिलाकडनं ड्राफ्ट करून घ्यायला पाहिजे. इथं पोलीस यंत्रणा 24 तास आहेच. शिवाय ज्यांना काय अज्ञान असेल तर त्यांनी ते स्वतः मार्गदर्शन करून लिहून घेण्याची जबाबदारी पण पोलिसांच्या वरती आहे. आणि बस लिहून घेऊन त्याला वाचून दाखवून त्याला समजून सांगून मग काम पुढे चालू करायचं आहे. हे पोलीस विभागामध्ये सोय आहे त्याची. म्हणून पोलीसकडे खबर दिल्यानंतर त्या गुन्हेगारावरती आळा बसण्याची जास्त शक्यता आहे. अशा प्रकारचे थांबवण्याचे, गुन्हेगारावर कारवाई करण्याची खूप चांगली माहिती मिळते तुमच्याकडनं. फक्त आता हे सगळं सांगत असताना तुम्ही पोलीस किंवा एकूणच सरकारी यंत्रणांकडनं, मग ते दारूबंदी विभाग असेल, पोलीस असेल, महापालिका असेल आणि जिल्हाधिकारी कार्यालय, विशेषतः मनोरंजनकर विभाग असेल, यांच्याकडनं चुका राहिलेल्या आहे. आपण एक निवृत्त पोलीस अधिकारी म्हणून आणि सजग नागरिक म्हणून आता ह्या ज्या चुका झाल्या आहेत, तर आता इथपर्यंत तर आणलं आहे, 2 पोलीस अधिकारी बडतर्फ झाले, 2 डॉक्टर घरी तुरुंगात गेले. तर ही केस जी आता थोडी वीक, सुरुवातीला वीक करण्याचा प्रयत्न केला, ते अजून मूळ याच्यावर आणण्यासाठी अजूनही काय करू शकतो पोलीस किंवा सर्वसामान्य नागरिक, अजूनही काय करू शकतो याच्यात? बघा, जी वेळ गेलेली आहे ती तर गेलेलीच, ते मान्यच ना, ते झालं. आता ह्याच्यामध्ये जे साक्षीदार, प्रत्येक साक्षर आय विटनेस आहेत, तर हे दोघं चौघं तर आहेतच. आता हे दोघं म्हणजे असे आहेत की हे त्यांच्याच फॅमिलीमधले मुलाचे मित्र आणि त्यांचा ड्रायव्हर. आता ड्रायव्हरला तर त्यांनी काहीतरी बंदिश करून ठेवलं, उलटा जबाब द्यायला सांगितलं, अशा काहीतरी डांबून ठेवून बातम्या आलेल्या आहेत. म्हणजे हा शेवटपर्यंत टिकेल याची काही समाजाला शाश्वती वाटत नाही आणि काही सांगता येत नाही. तर त्या ठिकाणी आणखीन जे आय विटनेस होते, खूप मुलं होते मध्ये आणि ते साक्षी द्यायला तयार आहेत. आता ते ह्याच्यावरती सांगतायत सुद्धा की आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं आहे रिक्षामध्ये घालून आणि आम्हाला सर्व माहिती आहे डोळ्यांनी पाहिलं. तर मग असे आणखीन लोक पुढे आणून आणखीन त्यांची जबाब नोंदणी करणं आवश्यक आहे की आणखीन ते म्हणजे जास्ती साक्षीदार असेल तर एखादा दुसरा कमी झाला तर त्याचा उपयोग होईल पुढे भविष्य ह्याच्यामध्ये. ह्याच्यात बेसिक गोष्ट मला ह्या परिस्थिती सुधारायची असं वाटत असेल की जेवढे आता रेकॉर्डवरती ह्या निमित्तानं आलेले जे बेकायदेशीर पब किंवा इमारती आहेत तर त्या ताबडतोब डिमॉलिश करायला पाहिजे, एकमेकाच्या जबाबदारी न ढकलता. कॉर्पोरेशनने ताबडतोब ते डिमॉलिशन करायला पाहिजे. पोलीसवाले कॉर्पोरेशनला बंदोबस्ताला 100 दिलेलेच आहेत. आणखीन हा वेळ असेल तर मुंबई हायकोर्टाने त्या पिंपरी चिंचवडच्या एका केसमध्ये निर्णय दिलेला आहे की यांना कॉर्पोरेशनला लागतील तेव्हा 24 तासात कधी पण पोलीस पुरवावे म्हणून. नोडल ऑफिसर सुद्धा एक पोलीस अधिकारी नेमलेला आहे नेमण्यासाठी. आता आपल्या कॉर्पोरेशनचं म्हणाल तर तिथं वेगळेच पोलीस दल आहे, दलच आहे तिथे, म्हणजे अधिकारी पण आहेत, अधिकारी पण आहे तिथं. तर आपल्या कॉर्पोरेशनला
बेकायदेशीर इमारती पाडण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे, फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि लोकांनी त्यांना तेवढं चांगलं काम करताना सपोर्ट पण करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांचं काम करत असताना काही त्यांच्यावरती दबाव येतो वगैरे वगैरे, तर आपण अशा चांगला काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे. मीडियाने उभं राहायला पाहिजे, समाजाने उभं राहायला पाहिजे, लोकप्रतिनिधींसुद्धा उभं राहायला पाहिजे, तर आपल्याला शहरातलं वातावरण बदलतं येणं शक्य आहे. पण मला काय त्याचे हे नाही इतर बघून घेतील म्हटलं तर हे अजून बरेच दिवस. आता 75 वर्ष देश स्वतंत्र झाला म्हणून आपण साजरा करतोय, पण परिस्थिती काय बदलते, दिवसेंदिवस वाईटच परिस्थिती होत चाललेली. आणि पुण्यासारख्या शहरात म्हणजे आणखीन पसरतच जाणार इतर ठिकाणी वगैरे सुद्धा. तर ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळूनच ह्या गोष्टीचं कायद्याप्रमाणे घटना म्हणजे कारवाई होऊन त्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. तर याच्यासाठी आपण सर्व समाजाने आणि यंत्रणेने एकत्र येऊन जोपर्यंत काय म्हणतो आपण निश्चय करत नाही तोपर्यंत हे ब्रेक लागणार नाही. पबबद्दल तुम्ही सांगितलं. हो. आता सध्या पुण्यामध्ये दुसरा एक प्रकार खूप वाढतो, टेरेसवरचे हॉटेल, रूफटॉप हॉटेल ज्याला म्हटलं जातं. हो बरोबर. म्हणजे उद्या ते असेच रात्री 2-4 वाजेपर्यंत चालू असतात, तर त्याला सुद्धा म्हणजे प्रतिबंध करण्यासाठी ते तर पहिलंच काम कॉर्पोरेशनचं आहे की जेव्हा कॉर्पोरेशनची इमारत बांधण्यासाठी परवानगी मागण्यासाठी त्या बिल्डरचा किंवा कोणाचा व्यक्तीचा अर्ज येतो, तिथं त्यांनी स्पष्ट लिहिलं असतं की हे माझी 5 गुंठे जागा आहे, कॉर्पोरेशन किंवा बांधकामाच्या नियमाप्रमाणे इथे इतकी गोष्टी बांधायची परवानगी आहे, हा मी रजिस्टर्ड आर्किटेक्टकडनं नकाशा बनवून आणलेला आहे, तर मला मंजुरी द्या. मंजुरी देताना ते सगळं बघतात आणि मग ते जेमिनीच्या वरती प्लिंथपर्यंत बांधकाम आलं तेव्हा पुन्हा कॉर्पोरेशन अधिकारी चेकिंगला येतो, त्याचं सर्टिफिकेट देतात आणि पूर्ण झाल्यानंतर अधिकारी जाऊन नकाशाप्रमाणे आहे हे बघून सर्टिफिकेट बघून ऑक्युपेशन सर्टिफिकेट देतो. आता हे रूफटॉपचे जे आहे तिथं सँक्शनच नाही ना कुठल्या ह्याच्यात, यांना माहिती आहे. यांना माहिती आहे, तो माहिती मुळात तो बेकायदा, मुळातच बेकायदेशीर आहे ते. आणि बेकायदेशीर पाहिलं पाहिजे अशा ड्युटीज आहेत त्यांच्या, ह्या त्यांच्या ड्युटी आहेत, त्याशिवाय पोलिसांच्या सुद्धा आहेत की बेकायदेशीर आपल्या हद्दीत काही घडता कामा नये. हे म्हणजे अजामिनकीचा गुन्हा आहे, हा इतका गंभीर गुन्हा आहे, दखलपात्र गुन्हा आहे. हे पोलिसांचं सुद्धा हे कर्तव्य आहे. पोलिसांचं कर्तव्य महत्त्वाचं याच्यासाठी आहे की कॉर्पोरेशनपेक्षा पोलिसांना जास्त अधिकार आहेत. तर गुन्हा करताना एखादा मनुष्य थांबवत नसेल तर ताबडतोब त्याला अरेस्ट करण्याचे अधिकार जे आहेत हे मोठे अधिकार पोलिसांनाच आहेत. त्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे अधिकार पोलिसांना असल्यामुळे इफेक्टिव्ह अंमलबजावणी असेल तर पोलीस करू लागतो. तर हे सगळ्यांची जबाबदारी आहे, जास्त पोलीसची असं मला वाटतं, कारण त्यांच्याकडे अधिकार जास्त आहेत आणि त्यांनी ठरवलं तर होऊ शकतं. आता ह्याच्यामध्ये आपण जनरली बघतो की पेपरमध्ये किंवा हे जे बातम्या येतात वगैरे, तर हे पोलीस स्टेशन लेवलला किंवा त्याच्या थोड्याशा वरच्या लेवलला ह्याने चूक केली, हलगर्जीपणा केला वगैरे इथपर्यंतच जातं. पण ह्या शहरामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे जे टॉपचे अधिकारी आहेत, हो ते आहेत, तर त्यांना सुद्धा आपण हे करायला पाहिजे ना, हे करायला पाहिजे ना, ह्याच्यात हे करून घेतलं पाहिजे. मग तुम्ही ठरवलं तर सगळं होणार आहे, पण मग तुम्ही ठरवण्यामध्ये अडचण काय आहे? अडचण वेगळीच आहे. हाही विषय ना लोकांना कळायला पाहिजे ना. आणि मग त्याने जर सांगितलं की बा आमच्या याच्या पलीकडचं आहे, तर मग जनता ठरवेल ना. जे ह्यांना लोकांना अडचणी आणतात त्यांना पुढच्या वेळेला काय हे करायचं जनता ठरवेल ना. पण हे अडचणी सांगणं घटनेमध्ये नाही आहे. कोणतंही शासकीय डिपार्टमेंट आहे ते कोणत्याही गोष्टीच्या पलीकडे जाऊन त्यांनी निपक्षपातीपणे काम करून माणसांच्या आणि प्रॉपर्टींच्या जीवाचं रक्षण करणं हेच ध्येय आहे त्यांचं प्रत्येकाचं. म्हणजे ह्यांना इन्फ्लुएन्स आणला, अडथळे आणले किंवा आणखीन काही टेक्निकली आहेत या गोष्टी त्यांनी विचारात घ्यायच्याच नाही. कोणत्याही गोष्टीवर मात करण्यासाठी तर हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत ना. आणि हे म्हणजे काय म्हणतो आपण राष्ट्रीय पातळीवरचे परीक्षा पास होऊन आलेले आहेत. हे आपल्यासारखे सामान्य बुद्धीचे नाही आहेत. हा काहीही झालं तर त्याच्यावर मात करण्याची यांची कुवत आहे असं जग गृहीत धरतो. आणि ह्याच्यात म्हणजे तर त्यांच्या कुवतीच्या बाहेरचं काहीच नाही. एक शब्द सांगितलं की उद्यापासून बंद होऊ शकतं. पण हे म्हणजे आपल्याला समाजाच्या सुरक्षेला जास्तीत जास्त महत्त्व देऊन हे थांबवणं गरजेचं आहे. सर एक शेवटचा प्रश्न घेतो.
या पोर्शो कार अपघात प्रकरणामध्ये 2 पोलीस अधिकारी देखील निलंबित केले, डॉक्टरना देखील अटक केली आहे. मात्र तुम्ही निवृत्त DYSP आहात, तर तुम्हाला वैयक्तिक हे प्रकरण कुठपर्यंत जाईल असं वाटते? आता हे बघा, ह्याच्यात तपासून दोषावर चार्जशीट तर कोर्टात जाईल. कोर्टात केस चालायला 2-5 वर्ष लागतील किंवा काय वेळ लागेल तेवढा लागेल. तिथनं पुन्हा सेशन कोर्टात अपील होईल समजा काय झालं तर. त्याच्यानंतर हायकोर्टात अपील होईल, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात अपील होईल. त्याच्यामुळे 15-20 वर्ष तर सहज याच्यामध्ये जाऊ शकतील. खूप खूप धन्यवाद सर, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल. तर आमचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. नमस्कार.